नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू श्रेयफ्लिक्स यूट्यूब चॅनल. तर गाईज तुम्ही थंबनेल बघितला असेल की हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेम टू सेम पेपर पॅटर्न जो 2024मध्ये इंग्लिशच्या पेपरसाठी येणार आहे महाराष्ट्र 12th बोर्डला. तर जर तुम्ही हा पेपर सॉल्व करसाल तर तुम्हाला 70 अबो मार्क्स इझिली भेटून जाणार. तुम्हाला फक्त हा पेपर सॉल्व करायचा आहे. याच्यात PYQs पण आहे आणि जो तुम्हाला एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे तो पण येईल. तर पहिले आपण बघू शकतो सेक्शन फर्स्टमध्ये तुम्हाला हा पूर्ण एक पॅसेज येणार. मग पॅसेजवरून तुम्हाला पॅसेज वाचून तुम्हाला क्वेश्चन खाली सॉल्व करायचा आहे. तर A1 आपण बघू शकता ट्रू आणि फॉल्स. तर तुम्हाला हे स्टेटमेंट रीड करायचं आहे आणि पॅसेजमधलं वाचून तुम्ही इथं जो ह्याचं राईट ॲन्सर आहे ट्रू आहे की फॉल्स आहे तुम्हाला ते निवडायचं आहे. तर हे 2 मार्काचं तुम्हाला भेटून जाईल. 2 मार्कचं तुम्ही जर ॲन्सर द्याल तर इझिली तुम्हाला ह्याच्यामध्ये A1मध्ये 2 मार्क इझिली मिळून जाणार. तिथं रिअरेंज द स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला खाली वर वगैरे करायचं आहे की कोणतं म्हणजे पॅसेज वाचून तुम्हाला इथं रिअरेंज करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये इझिली तुम्ही पॅसेजमधून ॲन्सर बघून 2 मार्क्स इझिली इथं घेऊ शकता. काही अवघड नाही मित्रांनो. जर तुम्ही इझी हे मी जे सांगतो आहे ते तुम्ही करसाल तर इझिली तुम्हाला 70 अबो मार्क्स माझ्या गॅरंटीने मिळून जाईल. तुम्हाला हे A3 बघणार आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड राईट डाऊन व्हॉट इट मीन्स. तर तुम्हाला हे इझिली तुम्ही इथं 2 मार्क इझिली घेऊ शकता. ते तुम्हाला इथं ते वाचून तुम्हाला इथं पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा आहे. तुमच्यामध्ये 2 मार्कपुरता तुम्हाला इथे पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा आहे. मित्रांनो A5 आहे लँग्वेज स्टडी. तर लँग्वेज स्टडीमध्ये 2 मार्कच भेटून जाईल तुम्हाला बघायचं आहे आणि 2 मार्क्स इझिली सॉल्व तुम्ही करून घ्याल. त्यानंतर वॅकॅब्युलरी येणार आहे. मॅच द फॉलोइंग वर्ड्स इन कॉलम A विथ देअर मिनिंग इन कॉलम B. तुम्हाला मिनिंग कशाचं काय मिनिंग होते ते तुम्हाला लावायचं आहे आणि इथे पण तुम्ही 2 मार्क इझिली मिळवू शकता. त्याच्यानंतर B1 तुम्हाला ग्रामरचं सेक्शन येईल. ग्रामर लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्च्युअल ग्रामर असणार आहे आणि डू ॲज डायरेक्ट फर्स्ट तुम्हाला दिसणार आहे. मग रिराईट युजिंग मॉडल ऑक्झिलरी शोईंग कंपल्शन असं हे तुम्हाला हे B1 जो आहे सेक्शन तो तुम्हाला 3 मार्कचं राहणार आहे. तर इथे पण तुम्ही इझिली 2.5 आणि म्हणजे डायरेक्टली 3 मार्क तुम्ही इझिली इथे घेऊ शकता. त्यानंतर B2 आहे स्पॉट द इरर इन द गिविंग सेंटेन्स अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. इथे पण तुम्हाला हा 1 मार्कचा क्वेश्चन आहे. तर 1 मार्क तुम्हाला तर इझीच भेटून जाईल. त्यानंतर रीड द एक्स्ट्रॅक्ट. ह्याच्यानंतर तुम्हाला पॅसेज दिला जाईल. क्वेश्चन सेकंडमध्ये A पॅसेज दिला जाईल त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे. नंतर A1 आहे पॅसेजवर बेस्ड. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर देअर ऑक्युरन्स इन द एक्स्ट्रॅक्ट. मग तुम्हाला ते वाचायचं आहे पॅसेज आणि इथं खाली इझिली क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. A1 सेक्शन होणार आहे 2 मार्क्सचं. तर इझिली तुम्ही इथे मार्क घेऊ शकता 2. त्यानंतर तुम्हाला हा एक्सप्लेन करायचा आहे सेंटेन्स. जो A2चा सेंटेन्स आहे तो तुम्हाला एक्सप्लेन तुमच्या वर्डमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर आहे गिव्ह रिझन. त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता टाटा रतन डिसाइडेड टू सेल हिज पॅसेंजर कार बिझनेस. तर इथं वरी पॅसेजमध्ये दिलेलं आहे की का रतन टाटानी त्यांची कार सेल केली होती असं काहीतरी मे बी आहे. सेल केली होती पॅसेंजर कार. हे तुम्हाला इथे त्याचं रिझन लिहायचं आहे सेम टू सेम ॲज इट इज पॅसेजमधलं. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर तुमचं पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा आहे. तुमचं ओपिनियन सांगायचं आहे की म्हणजे इथं पण तुम्ही स्वतःच्या वर्ड्समध्ये जर ॲन्सर लिहिलाल तर तुम्हाला 2 मार्क इझिली भेटून जाईल. त्याच्यानंतर आहे ग्रामर डू ॲज डायरेक्टेड. मग इथे पण तुम्हाला 2 मार्क्स आहे. रिराईट द सेंटेन्स युजिंग द इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड. तर तुम्हाला इथे बघायचं आहे आणि 2 मार्क तुम्हाला इझी भेटून जाणार. त्याच्यानंतर वॉकॅब्युलरी येणार आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला समरी रायटिंग आहे 3 मार्काचं आणि त्याच्यानंतर C आहे माइंड मॅपिंग 3 मार्काचं. तुम्ही इझिली हे जर केलास ना तर तुम्ही इझिली मग 75 अप मार्क जाऊ शकता. आम्ही हे बार तुम्हाला सांगतो आहे. त्यानंतर माइंड मॅपिंग येईल. माइंड मॅपिंग मी तुम्हाला सांगितलं की 3 मार्काचं आहे. त्याच्यानंतर येईल सेकंड सेक्शन पोएट्री सेक्शन. पोएट्री अँड ॲप्रिसिएशन पहिला राहील. क्वेश्चन 3चं A रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. तुम्हाला हे एक पोएम दिलेलं आहे ते तुम्हाला बघायचं आहे आणि जो हे सेक्शन आहे पोएट्री सेक्शन तर तुम्हाला हे 14 मार्कचं राहणार आहे. आणि खाली आपण बघू A1 तुम्हाला जी हे पोएम दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला खाली क्वेश्चन सॉल्व करायचा आहे.
त्याच्यानंतर A1 कंप्लीट द वेब डायग्राम अबाउट द क्वालिटीज निडेड ऑन द जर्नी ऑफ लाईफ, ते तुम्हाला वरी बघून खाली लिहायचं आहे. हे सगळे 2-2 मार्काचे राहणार. त्याच्यानंतर ॲप्रिसिएशन येईल. ॲप्रिसिएशनचं व्हिडिओ तुम्हाला वेगळं भेटला जाईल की ॲप्रिसिएशन तुम्हाला इझिली कसं सॉल्व करायचं आहे, ॲप्रिसिएशन बेस्ड क्वेश्चन्स. आणि हे आहे 4 मार्काचं ॲप्रिसिएशन. आणि त्याच्यानंतर आहे सेक्शन 3 रायटिंग स्किल येणार. क्वेश्चन 4 आहे रायटिंग स्किल. त्याच्यामध्ये तुम्हाला ए आहे कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. तुम्हाला ॲज इट इज वरी बघायचं आहे आणि त्याच्यामधून तुम्ही ऑरमधले क्वेश्चन, नेहमी मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो, नेहमी जर ऑर दिला असेल तर ऑरमधले क्वेश्चन तुम्ही सॉल्व करत जा, कारण की त्याच्यामध्ये मार्क जास्त कवर होतात आणि तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकता. तर तुम्ही ऑरमध्ये तिसरं बघू शकता ग्रुप डिस्कशन. तर हे ग्रुप डिस्कशन तुम्ही इझिली पुढे कंटिन्यू करू शकता तुमच्या वर्ड्समध्ये आणि क्विकली तुम्हाला इथं 4 मार्क तुम्हाला भेटून जाईल. आणि मित्रांनो त्याच्यातलं आहे बी अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. त्याच्यामधलं ऑर तुम्हाला इझिली तुम्हाला घ्यायचं आहे, जो तुम्हाला इझी वाटेल ऑरमधून ते तुम्हाला चूज करायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल ईमेल रायटिंग आहे, तुम्हाला जो तुम्हाला इझी वाटेल तुम्ही ते घेऊ शकता. आणि ईमेल रायटिंग जर तुम्ही घेतला किंवा रिपोर्ट रायटिंग घेतला तर तुम्हाला 4 मार्क इझिली भेटून जाईल. त्याच्यानंतर सी आहे अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. स्पीच रायटिंग तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 किंवा 4 मार्क ते इझिली तुम्हाला भेटून जाईल. आणि खाली मित्रांनो त्याच्यानंतर ऑलचे आहे. ऑलचे क्वेश्चन आहे. ब्लॉग रायटिंग आहे. त्याच्यानंतर ॲपील आहे. ते तुम्ही तुमच्या हिशोबाने चूज करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन म्हणजे नोवेल सेक्शन राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 16 मार्काचं क्वेश्चन 5 आहे. तुम्हाला हे नोवेल सेक्शनवर जास्त लक्ष द्यायचं आहे, कारण इथे जास्त मार्क क्लिअर होतात आणि नोवेल सेक्शनमध्ये जास्तीत जास्त मार्क कटण्याची पण चान्सेस असते मित्रांनो. तर तुम्ही लक्ष देऊन हा सेक्शन सॉल्व करा. तर मित्रांनो हे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे मोस्ट ऑफ द. तुम्ही हे जर सॉल्व करशाल तर तुम्हाला इझी तुम्ही 75 अबो मार्क घेऊ शकता. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.